च्या पिरियडमध्ये आपण मागणीचा नियम काय आहे, या नियमाची गृहीतके काय आहेत, या सिद्धांताचं वर्णन, या सिद्धांतावर केल्या जाणाऱ्या टीका, या सर्वाचा अभ्यास आपण आज करणार आहेत. मागणीचा नियम हा मार्शल यांनी मांडला. त्यांनी आपला एक ग्रंथ अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. ग्राहक ज्याप्रमाणे बाजारामध्ये वर्तन करतो, ग्राहकाची काय इच्छा असते, कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त वस्तू याव्यात. त्यामुळे बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की माणसाचं कल ती वस्तू जास्त घेण्याकडे असतो, आणि एखाद्या वस्तूची किंमत जर वाढली तर ती वस्तू कमी घेण्याचा कल असतो. ह्याच गोष्टीचा सिद्धांतामध्ये मांडणी मार्शल यांनी केली आणि त्याला आपण मागणीचा नियम म्हणतो. अर्थशास्त्रामध्ये आपण पाहतो की सिद्धांत मांडत असताना काही गृहीत परिस्थितीचा वापर करावा लागतो. त्याला आपण गृहीतकं म्हणतो. ती गृहीत परिस्थिती असेल तरच सिद्धांत खरा ठरतो. म्हणून अशा गृहीत परिस्थितीचा अवलंब केला जातो. आपण एक एक मुद्द्यानुसार या सिद्धांताचा अभ्यास करूया. सुरुवातीला मार्शल यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे, सिद्धांताचं विधान असं आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूची मागणी घटते, आणि वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते. हे सिद्धांताचं विधान आहे. हेच दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की वस्तूची किंमत वाढली की त्या वस्तूची मागणी कमी होते, घट होते, आणि वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी वाढते. हा सर्वसाधारण आपला अनुभव आहे, आणि याप्रमाणे मागणीचा नियम त्यांनी मांडलेला आहे. सूत्ररूपानं ते आपल्याला dx बरोबर आहे FPX. ह्यामध्ये D म्हणजे डिमांड, एक ज्या वस्तूची मागणी करायची आहे, X म्हणजे वस्तू. हे बरोबर आहे कशाच्या, तर फलन. F काय, फलन. कशाचं फळ आहे, तर प्राइस ऑफ कमॉडिटी, वस्तूची किंमतीचं ते फळ आहे. अशा पद्धतीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी मांडता येतं. याला आपण अंडरलाईन करूयात, एक ब्रॅकेट करूयात. डिमांड हे कशाचं फलन आहे, मागणी हे कशाचं फलन आहे, तर वस्तूच्या किंमतीचं हे फळ आहे, फलन आहे असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं या सूत्राचा वापर करून हा सिद्धांत मांडल्या गेलेला आहे. या सिद्धांताची जी गृहीतकं आहेत ती गृहीतकं आपण एक एक पाहण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला या सिद्धांतामध्ये ज्या गृहीत परिस्थिती गृहीत धरलेल्या आहेत की उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे, लोकसंख्येचं आकारमान स्थिर असला पाहिजे, पर्यायी वस्तू यांच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत, पूरक वस्तूच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत, भविष्यातल्या किमतीचा अंदाज स्थिर असला पाहिजे, उपभोक्त्याची आवडनिवड स्थिर असली पाहिजे. अशा पद्धतीच्या गृहीतकांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. आता यामध्ये एक एक मुद्द्याचं विश्लेषण आपण करूयात. उपभोक्त्याचं उत्पन्न जे आहे ते स्थिर असलं पाहिजे. उत्पन्नामध्ये वाढ झाली किंवा उत्पन्न जर कमी झालं तर त्याचा मागणीवरती परिणाम होऊ शकतो आणि मग सिद्धांत चुकू शकतो. म्हणून उत्पन्न पातळी स्थिर असली पाहिजे, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं पाहिजे असं गृहीत धरलेलं आहे. दुसरं गृहीतक आहे आकारमान. लोकसंख्येचं आकारमान स्थिर असलं पाहिजे. लोकसंख्या ना वाढली पाहिजे ना घटली पाहिजे. लोकसंख्या जर वाढली तर त्यांना गरजा पूर्ण करण्यासाठी मागणी करावी लागेल, त्यामुळे सिद्धांत चुकू शकतो. म्हणून लोकसंख्या स्थिर असली पाहिजे हे सुद्धा गृहीत धरलेलं आहे.
पर्यायी वस्तूच्या किमतीसुद्धा स्थिर असल्या पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे. कारण पर्यायी वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला तर वस्तूच्या मागणीवरती परिणाम होऊ शकतो, लोक तिकडे वळू शकतात आणि त्यामुळे सिद्धांत चुकू शकतो. म्हणून पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे पर्यायी वस्तूच्या किमती स्थिर असल्या पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे, तसं पूरक वस्तूच्या किमती देखील स्थिर असल्या पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे. पूरक वस्तू म्हणजे एक गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 वस्तूची मागणी करावी लागते आणि मग दुसऱ्या वस्तूची जर किंमत वाढली तर पहिल्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे मागणीचा सिद्धांत चुकू शकतो. म्हणून पूरक वस्तूच्या किमती देखील स्थिर असल्या पाहिजेत असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतरचं गृहीतक आहे, भविष्यातल्या किमतीचा अंदाज करता कामा नये. भविष्यामध्ये किमती वाढणार आहेत, घटणार आहेत असं जर अंदाज केला तर हा सिद्धांत चुकू शकतो. त्यामुळं भविष्यातल्या किमतीचा अंदाज स्थिर आहे असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर उपभोक्त्याची आवडनिवड स्थिर आहे असं सुद्धा गृहीत धरलेलं आहे. आवडनिवड बदलली, फॅशन बदलली तर सिद्धांत चुकू शकतो. म्हणून आवडनिवड स्थिर असली पाहिजे असं गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर सरकारचं करविषयक धोरण. सरकार वेगवेगळ्या वस्तूवरती कर लावत असतं आणि या करांमुळं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करांमुळं मागणीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळं कर धोरण देखील स्थिर असलं पाहिजे असं गृहीत धरलेलं आहे. या गृहीत परिस्थितीमध्येच हा सिद्धांत खरा ठरणार आहे असं मार्शल यांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि या गृहीत परिस्थितीमध्ये जर बदल झाला तर सिद्धांत चुकू शकतो. म्हणून सिद्धांत खरा ठरण्यासाठी ही गृहीत परिस्थिती गृहीत धरलेली आहे. याच्यासाठी एक उदाहरण दिलेले आहे. या उदाहरणाच्या सहाय्यानं आपल्याला हा सिद्धांत समजून घेता येतो. एका कोष्टकामध्ये समजा क्षवस्तू आहे आणि या क्षवस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी कशा पद्धतीनं लक्षात येते. उदाहरणार्थ आपण एक असं गृहीत धरू की क्षवस्तू म्हणजे काय, तर सफरचंद असं लक्षात घेऊ आणि क्षवस्तूची मागणी किलोमध्ये म्हणजे सफरचंदाची मागणी असं आपण म्हणू. जर 50 रुपये किलो भाव असेल तर 1 किलोची मागणी होते. 40 रुपये भाव असेल तर 2 किलोची मागणी होते. सफरचंदाचा भाव 30 रुपये किलो असेल तर 3 किलोची मागणी होते. सफरचंदाची किंमत जर 20 रुपये असेल तर 4 किलोची मागणी होते आणि सफरचंदाची किंमत 10 रुपये असेल तर 5 किलोची मागणी होते. या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं, जसजशी किंमत कमी होते आहे तसतशी मागणी वाढलेली आपल्याला दिसते. या उलट पद्धतीनं जर आपण पाहायला गेलं की जसजशी किंमत वाढते तसतशी मागणी कमी होताना दिसते. 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी होती, तर किंमत जास्त 50 रुपये असताना 1 किलोची मागणी होती. म्हणजे किंमत जास्त असेल तर मागणी कमी, किंमत कमी असेल तर मागणी जास्त, असा किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध आपल्याला पाहायला मिळतो. या कोष्टकावरून आपल्याला आकृती काढता येते. आकृती काढण्याचं एक तंत्र आहे, ते तंत्र तुम्ही शिकून घ्या. सुरुवातीला 2 अक्ष काढायचे, अक्ष आणि अय अक्ष, आणि ह्या तक्त्यामध्ये मागणी पत्रकामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे ती आकडेवारी जुळवून पाहायची आणि त्यानंतर तो वक्र जर काढला तर आपल्याला एक वक्र मिळतो, त्याला म्हणायचं मागणीचा वक्र. आपण एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला तुम्ही असे अक्ष काढा, सरळ याच्यामध्ये अक्ष काढा. हा अक्ष आणि हा अय अक्ष. आता ह्या अक्षावरती मागणी मोजायची, मागणी, आणि अय अक्षावरती किंमत मोजायची, किंमत. यामध्ये नंतर ही आकडेवारी आपण ह्या वक्रावरती समजावून घेण्याचा प्रयत्न करू. इथे एक जे कोष्टक दिलेलं आहे त्या कोष्टकावरून जी आकृती काढलेली आहे त्याचा आपण सुरुवातीला विचार करूया. हे या ठिकाणी हा अक्ष आहे आणि हा अय अक्ष आहे. अक्षावरती मागणी मोजलेली आहे किलोमध्ये आणि अय अक्षावरती
किंमत मोजलेली आहे. आपल्या कोष्टकामध्ये ज्याप्रमाणे वस्तू दिलेली आहेत की 50 रुपये किंमत असताना 1 किलोची मागणी होती. मग हे बिंदू जर आपण जोडले तर त्या ठिकाणी असा आपण पॉईंट करायचा. 4 रुपये किंमत असताना 2 किलोची मागणी होते. 30 रुपये किंमत असताना 3 किलोची मागणी होते. हे पॉईंट आपण असे ड्रॉ करून घेणे. 20 रुपये किंमत असताना 4 किलोची मागणी होते. 10 रुपये किंमत असताना 5 किलोची मागणी होते. हे बिंदू जर आपण जोडले तर आपल्याला एक वक्र मिळतो. त्याला म्हणायचं मागणीचा वक्र. या ठिकाणी आपल्याला तो असा दिसतोय. पुन्हा एकदा बघा, कोष्टकातली आकडेवारी आपण नकाशावर काढली आणि ते बिंदू जोडल्यानंतर आपल्याला असा जो वक्र मिळालेला आहे त्या वक्राला म्हणायचं मागणी वक्र. या मागणी वक्राचं वैशिष्ट्य पहा. मागणी वक्र वरून खाली येणारा आहे. किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते. त्यामुळं मागणीचा वक्राचा आकार हा अशा पद्धतीनं डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आपल्याला दिसतो. कारण किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध आपल्याला दिसतो. हा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा आपल्याला दिसतो. त्याप्रमाणे एखाद्या वेळेस असंही होतं की किंमत वाढलेली असताना देखील मागणी वाढायला सुरुवात होते. त्यामुळं त्याला आपण म्हणायचं की मागणीचे अपवाद. किंमत कमी झाली की मागणी कमी होते, किंमत वाढली की मागणी. आपण या ठिकाणी पाहिलं की किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते. परंतु कधीकधी याच्या विपरीत परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याला म्हणायचं अपवादाची परिस्थिती. हे अपवाद कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे. नंबर 1, गिफेनचा विरोधाभास. पहिली अपवाद आहे गिफेनचा विरोधाभास. गिफेन नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी हा विरोधाभास दाखवला. त्याच्यामुळे त्याला गिफेनचा विरोधाभास असं म्हणतात. विश्लेषण करून आपण ही गोष्ट समजून घेऊ. हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला मागणीचा नियम लागू पडत नाही अशा प्रकारची चर्चा गिफेननी केलेली आहे. म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तूची किंमत कमी झाली लोक मागणी करत नाहीत, तर त्यापेक्षा चांगल्या दर्जाची वस्तूची मागणी करतात. म्हणून हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीचा नियम लागू पडत नाही. ही गिफेननी सांगितलेली गोष्ट असल्यामुळं याला गिफेनचा विरोधाभास असं म्हणलेलं आहे. याला मागणीचा एक अपवाद म्हणून सांगितलेला आहे. दुसरा अपवाद प्रतिष्ठेच्या वस्तू असं आपण म्हणतो. ज्या वस्तू प्रतिष्ठेच्या आहेत, सोनं, नाणं, हिरे, माणिक, मोती या ज्या गोष्टी आहेत त्या प्रतिष्ठेच्या आहेत, प्रौढी दाखवणाऱ्या आहेत. त्यामुळे अशा वस्तू महाग जरी झाल्या, किंमत जरी वाढली तर श्रीमंत लोक ती खरेदी करतात. कारण या वस्तू श्रीमंतांच्याच आहेत, त्यांच्याकडे पैशाची मुबलकता असते. त्यामुळे त्यांना प्रतिष्ठा दाखवायची असते. त्यामुळे किंमत वाढली तरी त्याची मागणी वाढते, कारण त्या प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत. म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तूसुद्धा मागणीच्या नियमाला अपवाद आहेत. त्यानंतर भविष्यातल्या किमतीचा अंदाज हा देखील मागणीच्या नियमाला अपवाद म्हणलं गेलं आहे. भविष्यामध्ये किमती वाढणार आहेत, किमती वाढणार आहेत, किमती वाढणार आहेत असं जर लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला तर लोक वाढलेल्या किमतीलासुद्धा खरेदी करतात. त्यामुळं अपवाद निर्माण होतो. यासारख्या घडणाऱ्या घडामोडीमुळं अपवाद निर्माण होतो, भविष्यकाळातल्या किमतीचा अंदाज केल्यामुळं देखील. त्यानंतर पुढचा अपवाद आहे किमतीचा आभास. बऱ्याचदा असं वाटतं की जास्त किमतीच्या वस्तू असतील तर त्या जास्त दर्जेदार असतील अशी एक माणसाची समजूत असते. आणि त्यामुळं महागड्या वस्तू म्हणजे चांगल्या वस्तू, मग त्या कितीही महाग असो लोक त्या खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. हे देखील मागणीच्या नियमाला अपवाद आहे. त्यानंतरचा अपवाद अज्ञान आपण म्हणू शकतो. अज्ञान, काही लोकांना बाजारातल्या किमती काय आहेत याचा अंदाजच नसतो. त्या किमतीविषयी ते अज्ञानी असतात आणि त्यामुळे वाढलेल्या किमतीलासुद्धा ते लोक खरेदी करतात. आणि आपल्याला असं दिसतं की मागणीच्या नियमाच्या विरुद्ध हे सगळं होत आहे. कारण का, तर त्यांचं अज्ञान. म्हणून अज्ञान हे देखील एक अपवाद मागणीच्या नियमाला म्हणलेलं आहे.
त्यानंतर सवयीच्या वस्तू. बऱ्याच जणांना काही काही गोष्टींची सवय असते. पान, बिडी, तंबाखू यासारख्या वस्तूंची सवय असते. अशा वस्तूच्या किमती किती जरी वाढल्या तरी त्याची मागणी कमी होत नाही. अशा रीतीनं सवयीच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहेत. अशा पद्धतीनं मागणीचे नियमाचे अपवाद या ठिकाणी सांगितलेले आहेत. तुम्हाला प्रश्न विचारताना मागणीचा नियम स्पष्ट करा, मागणीच्या नियमाचे गृहीतकं स्पष्ट करा, मागणीच्या नियमाचे अपवाद स्पष्ट करा, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा, असे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातील. तेव्हा या सगळ्याचा उपयोग तुम्हाला करता येईल. अशा पद्धतीनं मागणीचा नियम, मागणीच्या नियमाचे गृहीतकं आणि मागणीच्या नियमाचे अपवाद या ठिकाणी आपण शिकलो. या ठिकाणी आपण आज थांबू. उद्या मागणीचा विस्तार आणि संकोच, वाढ आणि घट ह्या संकल्पना नेक्स्ट पिरियडला आपण पाहणार आहोत.